मंडळी, येत्या 1 एप्रिल पासून देशात मोठे बदल लागू होणार आहेत. इन्कम टॅक्स, बँकांचे एटीएम आणि रेल्वे तिकीट याबाबत पुन्हा बदल दिसणार आहेत. पहिला नवा नियम हा ITR संबंधित असणार आहे. ITR भरणं सोपं करण्यासाठी आता फॉर्म 16च्या ऐवजी नवीन फॉर्म 131 आणला जाणार आहे. नॉन सॅलरी इन्कमच्या ITR साठी आता तो भरावा लागणार आहे. दुसरा बदल बँकांच्या एटीएम बाबत आहे. HDFC बँक आता एटीएम विड्रॉवलच्या मंथली लिमिटमध्ये UPI विड्रॉवलही पकडणार आहे. म्हणजे तुम्ही एटीएम मध्ये UPI वापरा किंवा कार्ड, महिन्यातून फक्त 5 वेळा तुम्हाला मोफत पैसे काढता येतील. PNB बँकेनेही एटीएमच्या पर डे विड्रॉवल लिमिटमध्ये बदल केला आहे. यापूर्वी ज्यांची विड्रॉवल लिमिट दिवसाला 1 लाख रुपये होती, ते आता 50 ते 75 हजार रुपयेच विड्रॉ करू शकतील. हे झालं बँकांचं. यासोबतच रेल्वे तिकीट कॅन्सल करणं आता महाग होणार आहे. म्हणजे रेल्वे सुटण्याच्या 8 तासांपर्यंत जरी तुम्ही तिकीट कॅन्सल केलं तरीही तुम्हाला रिफंड मिळणार नाही. यासोबतच LPGच्या दरांमध्ये देखील 1 एप्रिल पासून बदल होण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत त्या दिवशीच कळेल.